गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पेपर नंबर 11 आपण अभ्यासतोय. त्याच्यामध्ये आपण ॲडम स्मिथ, रिकार्डो, माल्थस, फ्रेडरिक लिस्ट आणि कार्ल मार्क्स या सर्वांचा अभ्यास आपण केलेला आहे. पण याच्यामध्ये प्रामुख्याने विचार जो मांडण्यात आला तो म्हणजे श्रममूल्य सिद्धांत. श्रममूल्य सिद्धांत हा तिघांनी मांडलेला दिसून येतो. एक म्हणजे ॲडम स्मिथ, दुसरा रिकार्डो आणि तिसरा कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्सने हा सिद्धांत परिपूर्ण स्थितीत मांडलेला दिसून येतो. या 3 मूल्य सिद्धांताचा आपण पुन्हा एकदा विचार करणार आहोत. त्यामध्ये पहिला आपण घेऊ ॲडम स्मिथचा श्रममूल्य सिद्धांत. आता ॲडम स्मिथने जो श्रममूल्य सिद्धांत मांडला तो 1776 मध्ये त्याने पुस्तक लिहिलं होतं, वेल्थ ऑफ नेशन, राष्ट्राची संपत्ती. या पुस्तकामध्ये त्यानं श्रममूल्य सिद्धांत मांडलेला दिसून येतो. वस्तूचं मूल्य कशाहून ठरेल तर वस्तूचं मूल्य हे श्रमाहून ठरेल असं मत त्यानं मांडलेलं दिसून येतं आणि ते पटवून देण्याचा प्रयत्नही त्याने केलेला दिसून येतो. मग त्याचा थोडक्यात आपण श्रममूल्य सिद्धांत अभ्यासू. आता ॲडम स्मिथ म्हणतोय वस्तूला 2 प्रकारची मूल्य असतात. एक म्हणजे उपयोगिता मूल्य, दुसरं म्हणजे विनिमय मूल्य. उपयोगिता मूल्य म्हणजे काय तर उपयोगितेहून ठरणारं मूल्य म्हणजेच उपयोगिता मूल्य असेल. आणि विनिमय मूल्य म्हणजे एखादी वस्तू दिली असता तिच्या बदल्यात इतर वस्तूंचे नग मिळतात. ते नग म्हणजेच पहिल्या वस्तूचे विनिमय मूल्य होय. याचं उदाहरण आपण घेतलं होतं. एक आंबा दिल्यास 2 नग सफरचंदाचे मिळतात. तर आंब्याचे मूल्य 2 नग सफरचंद असेल किंवा 2 नग सफरचंदाचं मूल्य 1 नग आंबा असेल. हे विनिमय मूल्य. आता एकाच वस्तूच्या संदर्भात त्यानं 2 मूल्य सिद्धांत मांडलेले दिसून येतात. त्यातला आता एक सिद्धांत त्याला साध्य करायचा होता. तो साध्य करण्यासाठी एक स्टेटमेंट टाकलं त्यानं. तो म्हणतो ज्या वस्तूला मोठी उपयोगिता असते तिला विनिमय मूल्य असेलच असं नाही, किंवा ज्या वस्तूमध्ये जास्त विनिमयता असेल किंवा विनिमय मूल्य असेल तिला उपयोगिता मूल्य असेलच असं नाही. आता हे स्टेटमेंट पटवून देण्यासाठी त्यानं हिरा आणि पाणी याचं उदाहरण दिलेलं दिसून येतं. तो म्हणतो पाण्यात सर्वात जास्त उपयुक्तता आहे, पण पाणी दिलं असता त्याच्या बदल्यात कोणत्याही प्रकारची वस्तू आपणास मिळत नाही. पण हिऱ्यात कोणत्याही प्रकारची उपयोगिता नाही, पण हिरा दिला असता तिच्या बदल्यात आपल्याला पुष्कळ वस्तू मिळू शकतात. म्हणून तो म्हणतो वस्तूचे मूल्य हे उपयोगितेवरून ठरणार नाही, तर वस्तूचं मूल्य हे विनिमय मूल्यावरून ठरेल. आता या ठिकाणी त्यानं 2 मूल्य सिद्धांतामधला एक मूल्य सिद्धांत बाद केला आणि तो सिद्धांत म्हणजे उपयोगिता मूल्याचा सिद्धांत आणि विनिमय मूल्याचा सिद्धांत त्यानं मांडण्यास सुरुवात केली. वस्तूचे विनिमय मूल्य हे कशाहून ठरेल तर तो म्हणतो वस्तूचे विनिमय मूल्य हे श्रमाहून ठरेल. कारण वस्तू निर्माण करण्यासाठी श्रम लागतात. वस्तूची देवाणघेवाण ज्यावेळी करतो आपण त्यावेळी एक प्रकारे श्रमाचीच देवाणघेवाण करतो. त्यामुळे वस्तूचे विनिमय मूल्य हे श्रमाहून ठरेल. आता ते कसे ठरेल तर तो म्हणतो एखादी वस्तू तयार करण्यासाठी जेवढे श्रम लागलेत त्याच्या दुप्पट श्रम दुसरी वस्तू तयार करण्यासाठी लागत असतील तर दुसऱ्या वस्तूस पहिल्या वस्तूच्या दुप्पट मूल्य मिळेल, कारण त्याच्यात दुप्पट श्रम समाविष्ट आहेत. आता हे पटवून देण्यासाठी त्याने एक उदाहरण घेतलं. एक खुर्ची तयार करण्यासाठी जेवढे श्रम लागतात त्याच्या दुप्पट श्रम एक टेबल तयार करण्यासाठी लागत असतील तर साहजिकच एका टेबलाचे मूल्य 2 खुर्च्या असतील किंवा 2 खुर्च्यांचं मूल्य 1 टेबल असेल. आता हे खुर्च्यांचं मूल्य श्रमाहून कसं ठरेल हे निश्चित केलं तर त्याच्यामध्ये समाविष्ट असलेल्या श्रमाहून हे निश्चित होईल. पण एका खुर्चीच्या दुप्पट श्रम एका टेबलात समाविष्ट आहेत हे कशाहून निश्चित करायचं, हा प्रश्न त्याच्यापुढे पडलेला दिसून येतो. तो प्रश्न सोडवण्यासाठी त्यानं मत मांडलं की श्रमाचं मोजमाप हे वेळेवरून करता येईल.
समजा एक खुर्ची तयार करण्यासाठी 4 तास लागतात आणि एक टेबल तयार करण्यासाठी 8 तास लागतात, तर साहजिकच एका टेबलाचं मूल्य 2 खुर्च्या असतील किंवा 2 खुर्च्यांचे मूल्य 1 टेबल असेल. म्हणजे वेळेवरून श्रमाचं मोजमाप ॲडम स्मिथने केलेलं दिसून येतं. आता त्यानं कुशल आणि अकुशल कामगाराचा विचार केलेला आहे. त्यात तो म्हणतो एक अकुशल कामगार 12 तासात एक टेबल तयार करत असेल तर साहजिकच बाजारात एका टेबलाचे मूल्य 3 खुर्च्या असतील. आता प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झाला की अकुशल कामगाराला जास्त मूल्य द्यावं लागतं. म्हणजेच श्रमाचे मोजमाप हे वेळेवरून करता येणार नाही किंवा ते योग्यरित्या करता येणार नाही. म्हणून ॲडम स्मिथ म्हणतो की श्रमाचे मोजमाप वेळेवरून करण्यापेक्षा बाजारात एखादी वस्तू ठेवून तिचा लिलाव किंवा सौद्याने वाटाघाटीवरून त्या वस्तूचे मूल्य निश्चित करण्यात यावं. आता सौद्याने वाटाघाटी बाजारात समोर वस्तू ठेवली जाते आणि त्याच्या लिलाव पत्तीने बोलणी केली जाते. त्या बोलणीत जो जास्त रक्कम देईल किंवा जो जास्त मूल्य देईल ती त्या वस्तूची किंमत ठरते. परंतु ॲडम स्मिथला हेही मान्य नव्हतं. तो म्हणतो वस्तूचं मूल्य हे श्रमावरूनच ठरेल. हे निश्चित करण्यासाठी त्याने श्रमाचे 4 अर्थ लावले. त्यापैकी 2 अर्थ त्याला मान्य होते. एक म्हणजे श्रम खर्च सिद्धांत आणि दुसरा म्हणजे श्रमसत्ता सिद्धांत. तर श्रम खर्च सिद्धांत म्हणजे काय, तर ॲडम स्मिथ म्हणतो एखादी वस्तू तयार करण्यासाठी जेवढे श्रम खर्ची पडले असतील ते श्रम म्हणजेच पहिल्या वस्तूचे विनिमय मूल्य होय. एक खुर्ची तयार करण्यासाठी 4 तास लागले तर साहजिकच 4 तासाचे श्रम त्याच्यात समाविष्ट आहेत. म्हणून त्या खुर्चीचे मूल्य 4 तासाच्या श्रमाइतकं असेल. दुसरा त्यानं सिद्धांत मांडला तो म्हणजे श्रमसत्ता सिद्धांत. एखादी वस्तू दिली असता तिच्या बदल्यात इतर वस्तू जे नग मिळतात त्या नगामध्ये समाविष्ट असणारे श्रम म्हणजेच पहिल्या वस्तूचे विनिमय मूल्य आहे. आता साहजिकच या ठिकाणी आपण म्हणू शकतो आपण वस्तू दिली तिच्या बदल्यात दुसरी वस्तू मिळते, त्या वस्तूमध्ये जेवढे श्रम समाविष्ट असतील तेवढे श्रम म्हणजे त्या वस्तूचे विनिमय मूल्य असेल आणि याच्यावरूनच वस्तूचं मूल्य निश्चित होईल. म्हणजे 2 सिद्धांतावरून एक श्रम खर्च सिद्धांत आणि दुसरा श्रमसत्ता सिद्धांतावरून वस्तूचं मूल्य निश्चित होईल असं मत ॲडम स्मिथने मांडलं. त्याला पुढे आणखीन एक प्रश्न पडलेला दिसून येतो. तो म्हणतो जर वस्तूचं मूल्य श्रमावरून ठरत असेल तर वस्तू बाजारात विकली तर सर्वच्या सर्व मूल्य श्रमिकाला मिळायला हवं, पण ते मिळत नाही. वस्तू बाजारात विकली तर भांडवलदार वस्तू बाजारात विकल्यानंतर काहीसा भाग कामगारास वेतन म्हणून देतो किंवा उदरनिर्वाहापुरता भाग कामगारास वेतन म्हणून देतो आणि राहिलेला सर्व भाग तो नफा म्हणून घेतो. मग नफा या मूल्याची निर्मिती कशी झाली हा प्रश्न त्याच्यापुढे पडलेला दिसून येतो. मग हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यानं समाजाच्या 2 अवस्था निर्माण केल्या. एक म्हणजे समाजाची प्रगत अवस्था आणि दुसरी म्हणजे समाजाची प्राथमिक अवस्था. समाजाच्या प्राथमिक अवस्थेत वस्तूचे मूल्य वेगळ्या पद्धतीने निश्चित होईल आणि समाजाच्या प्रगत अवस्थेत वस्तूचं मूल्यही वेगळ्या पद्धतीने निश्चित होईल. तो म्हणतो समाजाच्या प्राथमिक अवस्थेत वस्तूचं मूल्य हे श्रमावरून ठरेल. कारण समाजाच्या प्राथमिक अवस्थेत उत्पादक घटकावरती मालकी निश्चित झालेली नसते. सार्वजनिक मालमत्तेवरती मालकी निश्चित झालेली नसते. जंगलावरती मालकी कोणाचीही निश्चित झालेली नसते. सामूहिक मालकी सर्वत्र असते. मग एखादी व्यक्ती जंगलात जाईल, लाकूड तोडेल, त्यापासून खुर्ची तयार करेल. ती खुर्ची बाजारात विकली असता त्या खुर्चीचे सर्वच्या सर्व मूल्य श्रमिकाला मिळेल. त्यामुळे वस्तूचे समाजाच्या प्राथमिक अवस्थेत मूल्य हे श्रमावरून ठरेल. पण समाजाच्या प्रगत अवस्थेत वस्तूचं मूल्य हे ठरताना मात्र त्याने वेगळा विचार मांडलेला दिसून येतो. तो म्हणतो
समाजाच्या प्रगत अवस्थेत कारखानदारी पद्धतीने उत्पादनास सुरुवात झालेली असते. उत्पादन करणारे दोन घटक असतात, एक म्हणजे श्रम, दुसरा म्हणजे भांडवल. आता श्रमाच्या माध्यमातून किंवा श्रम आणि भांडवल या दोघांच्या मिश्रणातून वस्तू ही निर्माण होते आणि ती वस्तू बाजारात विकली तर साहजिकच कामगारास किंवा श्रमिकास त्याचं मूल्य म्हणजेच वेतन दिलं जाईल आणि भांडवल जे आपण वापरलेलं आहे त्या भांडवलाचा नफा हा भांडवलदार घेईल. म्हणजे समाजाच्या प्रगत अवस्थेत वस्तूचं मूल्य हे वेतन अधिक नफा म्हणजेच उत्पादन खर्चावरून ठरेल, असा सिद्धांत ॲडम स्मिथनी मांडलेला दिसून येतो. त्याचा आपण थोडक्यात विचार केलेला आहे आणि ही पहिली रिव्हिजन आपली. आपण अभ्यास करतोय आर्थिक विचारांचा विकास किंवा इतिहास. त्यातले मी तुम्हास रीडिंग मटेरियल पाठवत आहे, ते थोडेसे वाचवून ठेवा. त्याबद्दल काही शंका असतील तर शंका विचारा, आपण ते क्लिअर करत जाऊ. ओके.